एकही लाभ मला त्याच्यातला भेटलेला नाही. मला घर नाही राहता येत तर 4 चाकी गाडी कुठून येणार. लाडकी बहीण योजनेची एक अजब गोष्ट समोर आली आहे. ज्या बहिणींना खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळायला हवा त्यांना चक्क अपात्र ठरवले गेले. ही घटना घडली आहे चिपळूण तालुक्यात. हे घर बघा, ज्या घरात 2 वेळच्या जेवणासाठी काबाड कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही अशा घरात 4 चाकी गाडी असल्याचं कारण देत या महिलेचा अर्ज बाद करण्यात आलाय. मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणारी ही महिला लाडकी बहीण योजनेतले सावळे गोंधळ आधी अनेकदा समोर आलेले आहेत. पण आता समोर आलेली गोष्ट जास्त अस्वस्थ करणारी आहे. चिपळूण तालुक्यातल्या कौंडर तामणे या गावामध्ये आणि मी तावडेवाडी इथं उभा आहे आणि इथल्या एक महिला आहेत संगीता मनोज तावडे यांना प्रशासनाकडून एक पत्र आलेलं आहे. पत्र आहे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि त्यामध्ये त्याने असा उल्लेख केलेला आहे जिल्हा स्तरावरून आपला अर्ज मंजूर करण्यात आला होता तथापि राज्य स्तरावर करण्यात आलेल्या छाननीमध्ये आपले कुटुंबात नोंदणीकृत 4 चाकी वाहन असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे. हे त्या ताईचं घर आहे, तुम्ही बघताय. हे घर आहे, प्लॅस्टिकने गुंडाळलेलं आहे, वर पत्रा टाकलेला आहे पण पत्र्याला हुकी आपल्याला दिसत नाहीयेत. आणि ह्या ताईचं घर आहे. आपण आत बघूया नक्की त्या ताईची परिस्थिती काय आहे आणि खरोखर तिच्याकडे 4 चाकी आहे काही विचारूया. तिच्या घराचे वासे बघा, तिने मेस लावलेले आहेत आणि कुठल्या प्रकारचा त्याला हुक नाहीये. म्हणजे तिची परिस्थिती काय बघा. शासन जर तिला लाडक्या बहिणीला 1500 रुपये देऊ करतंय, मात्र 1500 रुपये देऊ करत असताना शासन परत पत्र पाठवतंय की तुमचे जे 1500 रुपये ते बंद करण्यात आलेत किंवा तुम्हाला मिळणार नाही योजनेचा लाभ. का तर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे. हे त्या ताईचं घर आहे. तिच्या घरात घुसताना आपल्याला जवळजवळ 3 ते 4 फूट आपल्याला खाली वाकायला लागतंय. हे सर्व तिचं घर आपण आतून पाहताय. खरं तर एखाद्या घरामध्ये देवारा असेल तो चांगला अगदी नटवलेला असतो, सजवलेला असतो. पण त्या ताईच्या घरातला जर देवारा तुम्ही पाहिलात तर हे देवघर आहे ताईचं. हे त्या ताईचं देवघर आहे. म्हणजेच एखाद्या महिलेला योजनेचा लाभ मिळतो किंवा मग शासन त्या महिलेला कुठेतरी सबळ किंवा मग कुठेतरी तिच्या आत्मनिर्भर करण्यासाठी तिला 1500 रुपये देऊ करते. मात्र संबंधित प्रशासन किंवा मग जे तपास करतात त्यांनी त्या प्रशासनाला वरच्या स्तरावर जी माहिती पुरवली आहे ती अशी आहे की हिच्यावर 4 चाकी हिच्याकडे गाडी आहे, त्यामुळे तिला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या महिला आहेत त्यांचं जवळजवळ 15 ते 16 वर्षापूर्वी त्यांचे जे मिस्टर आहेत ते वारलेले आहेत. आणि आता हे घर आहे बघा. त्यांचं घर पाहिलं तर समोर चिरे आहेत. चिरे विचारले मी कुठं आले, ते म्हणाले जवळ खाण आहे चिऱ्याची, त्यांनी तिथनं फुकट दिलेली आहेत आणि ही पूर्ण मातीची भिंत आहे. अशा परिस्थितीत जर ह्या ताईला असं पत्र येत असेल जिल्हा स्तरावरून की तुमच्याकडे 4 चाकी वाहन असल्यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही, तर या पुढे जरा ताई काय सांगाल की तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे. अहो आमचं घर बघा कसं आहे ते घर मी माती म्हणजे चिखल माती दगड फक्त लावलेला आहे. 4 चाकी गाडी कुठून येणार आमच्याकडे. आम्हाला खाण्याची मुसीबत. मजुरी करणार तेव्हा आम्ही खाणार. एक मुलीचं शिक्षण, परत आमचं एक मुलगी कितवीला आहे. मुलगी आता 11वीला गेली कॉलेजला. तेव्हा 3 वर्षाची होती, 3.5 वर्षाची. म्हणजे मिस्टर वारले तेव्हा तिथून मी तिला मजुरी करूनच लहानाची मोठी केली. आणि असं करता करता आम्ही आपली नातेवाईक पण माझे गरीब आहेत, सासू पण मजुरी करते, त्यामुळे मला कोणाचा सपोर्ट नाही, आधार नाही, काय नाही. असंच आम्ही भागवतो. चिखल माती दगड बसवला त्याच्यात आम्ही आपले राहतो. काय करणार, आमची मजबुरीच आहे. म्हणून आम्ही आता किती जवळजवळ 5-6 वर्ष काढली असतील इथे आम्ही इथेच राहतो. असेच आपली चिखल माती दगड बसवून. मला हे तुम्हाला पत्र आल्यानंतर ह्याचं हे जे मुख्यमंत्री लाडकी बहिणीची तुम्हाला 1,500 रुपये मिळायचे आता ते बंद झालेले आहेत. नक्की हे पत्र कधी आलं आणि तुम्ही काय समज. एकही लाभ मला त्याच्यातला भेटलेला नाही मिळाला. लाडक्या बहिणीचा लाभ मला भेटलेला नाही. डायरेक्ट पत्र आलं तुम्हाला. डायरेक्ट वरून पत्र आले. मी 2-3 वेळा जाऊन चेक केले मला पैसे येतील आलेत का, पण मला काय त्याच्यातले पैसे भेटलेच नाहीत. मग मी चांगल्या माणसाला नेऊन दाखवलं म्हणजे आमच्याच वाडीमध्ये अर्ज हा परत आलेला. तर त्याच्यावर वरती लिहिलेलं आहे की 4 चाकी गाडी आहे म्हणून. आता ही चेष्टा नाही का आमची सांगा.
आम्हाला घर नाही राहतं व्यवस्थित, हा. तर 4 चाकी गाडी कुठून येणार? म्हणजे आमची चेष्टा करण्यात आली का नाही सांगा? तुम्ही ऐकलं, ही ताई म्हणते ही आमची चेष्टा नाही का? कारण धड घर राहायला नाहीये, मातीच्या भिंती आहेत, भांडी कशी लावत बघितलीत तुम्ही, भांडी पूर्ण काळवणलेली आहेत, सरळ त्यांचा बाथरूम आहे, त्या बाथरूमला दरवाजाही नाही आहे. आणि जेव्हा घरी तुम्ही हा जो पत्रा बघितला, या पत्र्याला साधं स्टील लावलेलं नाही, तर हा बांबूचं जे बांबू आहेत ते लावलेले आहेत. याच्यावरून या ताईची आपण परिस्थिती जाणू शकतो. आणि ती म्हणते माझी चेष्टा नाही का? 1500 रुपये द्यायची तर द्या, मात्र अशी चेष्टाही करू नका, असं या ताईचं म्हणणं आहे. दरम्यान ज्या अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांची माहिती गोळा केली, त्यांनी या सगळ्या प्रकारावर नेमकं काय म्हटलंय तेही ऐका. लाडकी बहीण योजना जेव्हा चालू झाली त्यावेळेला स्थानिक स्तरावर या लाडक्या बहिणींची माहिती गोळा करणे, म्हणजे तिचं नाव काय, तिच्याकडे 4 चाकी आहे का, तिच्याकडे फ्रीज आहे का, तिच्याकडे पंखा आहे का, तिच्याकडे तिचं घर कसं आहे, कौलर आहे किंवा मग स्लॅबचं आहे, हे सगळी माहिती गोळा करण्याचं काम अंगणवाडी सेविकांनी केलं. आणि या इथल्या कौंडर तामाण्यातल्या अंगणवाडी सेविका माझ्याबरोबर आहेत. त्याने नक्की ह्या ताईची माहिती काय, म्हणजे ही संगीता तावडे आहे, जिला शासनाने पत्र पाठवले की 4 चाकी असल्यामुळे तुला ही योजना मिळणार नाही, लाभ मिळणार नाही. मॅडम काय सांगाल तुम्ही, ह्या ताईंची माहिती मिळवली, म्हणजे घेतलीत तुम्ही, हमीपत्र घेतलं तर काय होतं त्याच्यात? आम्ही माहिती घेतली त्यांची, कारण त्यावेळेला लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले. आम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे, त्यांना साधं राहायला सुद्धा घर नाही एवढं. पण त्यांना लेटर कुठून म्हणजे कसं पाठवलं आम्हाला पण काय माहित नाही, कारण आम्ही त्यांना हमीपत्र जोडले त्या फॉर्मला की त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही किंवा अजून काय ज्या सुविधा असतात तशा त्यांच्याकडे नाही आहेत. आणि ते एकदम गरीब आहेत, पण त्यांना लेटर काय आलं ते आम्हाला पण माहीत नाही, त्याची कल्पना नाही. त्यांनी ऑफिसला पण कळवलं होतं, पण लेटर अजून असं कोणालाही आलं नाही, अजून त्यांनाच का आलं ते काही माहीत नाही. एकतर अंगणवाडी सेविका असं म्हणतात की आम्ही असली कुठल्या प्रकारची माहिती पुरवलेली नाही, त्यांच्याकडे 4 चाकी नाही अशी त्यांनी हमीपत्र दिलेलं आहे. मात्र आता वरच्या स्तरावर नक्की स्वप्न काय पडलं, काय एवढा बदल झाला, किंवा काय त्यांना एका रात्रीत असं कळलं की त्या इकडं 4 चाकी वाहन आहे, हे कळायला मात्र मार्ग नाही. एकूणच या संपूर्ण प्रकाराने अनेक सवाल उपस्थित झालेत. ज्यांना खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला पाहिजेत त्यांनाच या योजनेमधून अपात्र करण्यात आलं असावं. ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे त्यांनाच या योजनेपासून दूर लोटण्याचा प्रकार नेमका कुणापासून केला जातोय? तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.